घाटवाटा आणि दुर्ग हे प्राचीन काळापासून रूढ झालेले एक समीकरण आहे. कोकणातील रायगड व घाटमाथ्यावरील पुणे यांना जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग म्हणजे वरंधा घाट. प्राचीन काळापासून वापरात असलेल्या या वरंधा घाटाच्या रक्षणाकरता व टेहळणीसाठी कावळा आणि मोहनगड यांसारखे दुर्ग बांधले गेले. यातील पूर्णपणे विस्मरणात गेलेला मोहनगड उर्फ जसलोडगड म्हणजेच दुर्गाडी किंवा जननीचा डोंगर असल्याचे पुण्याच्या सचिन जोशी यांनी 2008 साली प्रकाशात आणले. परिसरात अथवा गावाचा किल्ल्याचा पत्ता विचारताना दुर्गाडी किल्ला अथवा जननीचा डोंगर असा उल्लेख करावा लागतो, कारण कागदोपत्री असलेले गडाचे मोहनगड हे नाव या भागात आजही प्रचलित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये हिरडस मावळातील मोहनगड किंवा जासलोडगडाचा उल्लेख आहे. पण या दुर्गाची स्थाननिश्चिती आजवर झाली नव्हती. कावळ्याचा गड हाच मोहनगड असावा असं सगळ्यांना वाटायचं. काही अभ्यासकांचे हे आजही मत कायम आहे. सचिन जोशी यांनी हे लक्षात आल्यावर की जननीचा डोंगर येथे उपलब्ध असलेल्या अवशेषांचा अभ्यास करून व दुर्ग स्थापत्येचे निकष लावून मोहनगड हा किल्ला वरंधा घाटातील जननी देवीच्या डोंगरावर होता असा शोध निबंध भारत इतिहास संशोधक महामंडळात सादर केला. मोहनगडावरती येण्यासाठी कोकणातून महाड मार्गे वरंधा घाट चढून शिरगावात यावे लागते, तर घाट माथ्यावरून म्हणजे पुण्याहून भोर मार्गे आपल्याला शिरगावात येता येते. शिरगावामधून जवळच 4.5 किलोमीटर अंतरावरती दुर्गाडी हे गाव आहे किंवा शिरगावातून आता एक वाट सरळ डोंगर धारेवरून मोहनगडावरती जाते. वर जाण्यासाठी कच्चा रस्ता असला तरी दुचाकी किंवा 4 चाकी जाईल इतका रस्ता त्यांनी केलेला आहे. नीरा तीरावर वसलेल्या भोरपासून वरंधा घाटापर्यंत हा रस्ता अजिबातच कंटाळवाणा वाटत नाही. एका बाजूला नीरा नदी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचे उंच उंच गेलेले डोंगर यामधून आपली वाट जाते. परंतु सध्या वरंधा घाटाचा मार्ग भोरपासून पुढे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे जरा काळजी घेऊनच पुढे जावं लागते. भोरच्या अलीकडे नीरा नदीवरील नेकलेस पॉइंट, त्याच्या पुढे नीरा देवघर प्रकल्प, तसेच रस्त्यावरून जात असताना डाव्या बाजूला रायरेश्वरचे पठार आणि रोहिडाचा दिसणारा किल्ला या सर्व गोष्टी पाहून आपण नीरा देवघर प्रकल्पाकडे पोहोचतो. या नीरा देवघर प्रकल्प हा रस्त्याच्या डाव्या बाजूला सतत वरंधा घाटाकडे जात असताना आपल्या सोबत असतो. नीरा नदीचा उगम ठिकाण हे मोहनगडाच्या परिसरातच आहे. या ठिकाणी आपल्याला एक कुंड पाहायला मिळते. या कुंडामध्ये गोमुख आणि जवळच महादेवाचे मंदिर बघायला मिळते. जसलोडगड उर्फ मोहनगडाचा उल्लेख अफजल खानाच्या स्वारी वेळी म्हणजेच प्रतापगड युद्धाच्या आधी शिवाजी महाराजांनी 13 मे 1659 रोजी बाजीप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये येतो. त्यात हिरडस मावळात ओस पडलेला जासलोडगड हा किल्ला परत वसविण्यासाठी 25 सैनिकांसह पिलाजी भोसले यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केल्याचे दिसून येते. या पत्रात ते बाजीप्रभूंना गडाचे नामकरण मोहनगड असे करून किल्लेदाराचा वाडा
सैनिकांसाठी निवारा व दुर्गाची मजबूती करून नंतरच गड सोडण्याची सूचना करतात. वरंधा घाटातील सर्वात उंचीवर असलेला हा डोंगर म्हणजे चननीचा डोंगर. अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला असा हा दुर्ग चहू दिशेला लक्ष ठेवण्यासाठी एकदम सोयीस्कर. हिरडस मावळ, वरंधा घाट, रोहिड मावळचा काही भाग, चिकना घाट, दुर्गाडीहून खाली कोकणात गोठवलीला उतरण्यासाठीची वाट यावर लक्ष ठेवण्याकरता या दुर्गाचा उपयोग झाला असावा. रायगड, राजगड, तोरणा, पुरंदर, कावळ्या, कांगोरी म्हणजेच मंगळगड, तसेच रोहिडा, रायरेश्वरचे पठार, नाखिंदा, प्रतापगड असा बराचसा मुलूक या दुर्गावरून दृष्टीस पडतो. वरंधा घाटातील शिरगावच्या अलीकडे गड पायथ्याची असलेल्या दुर्गाडी गावात जाण्यासाठीचा फाटा आहे. या दुर्गाडी गावाच्या फाट्यावरती मोहनगडाचा फलक लावलेला पाहता येतो. याच फाट्यावरती नवदुर्गा हॉटेल म्हणून आहे. या हॉटेलवरतून जाणारा रस्ता पकडून काहीच पुढे गेल्यावर 2 किलोमीटर अंतरावरती एक ब्रिज आणि पाण्याची टाकी पाहायला मिळते. या टाकीपासून एक रस्ता दुर्गाडीच्या पायथ्यापाशी आपल्याला नेतो. हा कच्चा रस्ता दुर्गाडीच्या डोंगर सोंडेवरती नेऊन देतो. इथून आपल्याला मोहनगडावरती जाण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास लागतात. हिरडस मावळातील वरंधा घाट इकडे पलीकडे, घनदाट जंगल, नीरा देवघर धरण नीरा नदीवर बांधलेलं आहे. आणि आता आपण या घनदाट जंगलात हा जो दुर्गाडीचा किंवा मोहनगड किंवा याचं जुनं नाव आहे जासलोटगड, शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकला त्याचं नाव बदलून मोहनगड ठेवलंय. त्याबद्दलचे पत्र उपलब्ध आहेत. त्यांनी बाजीप्रभू देशपांडेंना लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितलं की जासलोटगडाला शिबंदी लावा आणि त्याचं नाव बदलून मोहनगड ठेवा. डोंगर धारेवरून आपल्याला वरती जायचंय मोहनगडावर आणि खाली असं सगळं जंगलांनी वेढलेलं आहे हा गड. हिरडस मावळ सुंदर एकदम. इथे गाडी लावून आपण असं डोंगर धारेवरतून वरती आलो. याचं कडेकडेनी असं इथून चाललोय वरती. पायऱ्या दिसतात आता.
इथे मंदिर दिसतंय समोर. आपण गाड्यावर जवळ पोहोचलोय. इथं मोहनगडाच्या पाण्याच्या टाक्याचं बोर्ड लिहिलंय. आपण पाहून येऊ पहिले पाण्याच्या टाक्या. थोडासा उतार आहे. इथेच जवळच आहे. उतारावरती शक्यतो पाण्याची टाके असतात. चांगलं पिण्यासारखं पाणी वाटतंय. चांगलं महादेवाची पिंड आहे. खोदलेले पाण्याचे टाके. पुढे देखील आहे इथे खाली. बघूया. त्यांना मूर्ती करायची असणार पाताळात. वा, 2-3 पाण्याचे टाकेत. उतरायला बरोबर खोबण्या केल्यात त्यांनी. खांब टाके. असेच खांब टाके त्यांना वरती खोलायचे होते. इकडे एक टाका आहे पण ते पाणी आता बुजलंय. दिसतंय नीरा नदीचा उगम याच खोऱ्यात होतो. इथे काहीतरी विरगळ दिसते तुटलेली. इथं पडलेली दिसते. तो वरती मंदिराकडे चाललोय. दुर्गाडी देवीचं मंदिर. दुर्गाडी देवी किंवा जननी माता मंदिर म्हणतात याला. खाली जे शिरगाव आहे पायथ्याचं गाव, त्या गावामध्ये एक मंदिर आहे. आणि इथे वरती गडावरती एक मंदिर आहे. तर नंदी आहे. सुंदर आहे. सह्याद्री मधली घार आहे इथे उडणारी. खाली गेली. मंदिराच्या मागच्या बाजूला रस्ता आहे वरती जायचा. दोन वाटा फुटतात. इकडं पाण्याचे टाके आहे आणि गडाचे सर्वोच्च माते. आपण तर पहिले पाण्याचे टाके पाहून येऊ. गजराज ग्रुप ट्रस्ट पुणे, ग्रामपंचायत शिरगाव यांच्या वतीने इथं बोर्ड लावण्यात आले. त्याच्यामुळे पटकन माहिती मिळते कुठे जायचंय, कसं जायचंय. फारच उतारावरती आहे. अगदीच उतारावरती. सुद्धा खांब टाकायचं. पाणी व्हायला जायला चांगली जागा केली. चालू आता माझ्याकडे पाण्याचे टाके बघून आलोय आपण. पोचलोय. इथून खाली कांगोरीगड दिसतोय समोर. जो हा कांगोरीगड. तर महाडचा परिसर सगळा पोलादपूर महाड. या बाजूला कावळ्या गडाचं टोक दिसतंय वरंदा घाटातलं.
नीट बघितलं तर हा दिसतोय का, कावळ्याघाटचा टोक्या, वरंदा घाट. या बाजूला दूरवर इकडे जो दिसतोय समोर, हा राजगड दिसतोय, राजगड. आणि त्याच्या बाजूला धोक्यात गेलाय थोडा तोरणा, राजगडच्या बाजूला. आणि इकडे दूरवर कुठेतरी धुक्यामध्ये हरवलाय तो रायगड, रायलिंग पठार सगळं. इकडं कोकण बाजू, कांगोरी या बाजूला कुठेतरी, पलीकडं खाली चंद्रगड दिसतोय कुठेतरी. महाबळेश्वरचं पठार इथे, रायरेश्वरचं पठार आहे, नीरा देवघर प्रकल्प. त्याच्या पाठीमागे दूरवर जो दिसतोय तो रोहिडा किल्ला. मोहनगडाच्या पायथ्याशी शिरगावामध्ये काही अंतरावरतीच नीरा नदीचे उगमस्थान आहे. गावात विचारल्यानंतर नीरा नदीच्या उगमस्थानाजवळ बांधलेल्या कुंडाजवळ ती जाणारी पायवाट आपल्याला गावकरी दाखवतात. या पायवाटेने आपण या कुंडापाशी आणि महादेवाच्या पडझड झालेल्या मंदिरापाशी केवळ 15 ते 20 मिनिटात जाऊन पोहोचतो. मोहनगड करताना किंवा वरंदा घाटातून जाताना नीरा नदीचं उगमस्थान नक्कीच पाहून जावे. मंदिराचे अवशेष शेतामध्ये आहे. अवशेषांकडे जाऊया पहिले.